चांगलं केलंय, आनंद झालाय आम्हाला. लहान असताना 5वीला असताना गेलाय बाहेर. एवढं मोठं पदक जिंकले, काय भावना आहे? चांगलं केलंय, आनंद झालाय आम्हाला. लहानपणापासून त्याला बघताय, लहानपणापासून होय की, लहानपणापासून लहान असताना 5वीला असताना गेलाय बाहेर. त्यावेळेस नाशिकला होता, याला होता, आम्ही बघा जायचा, बघू वाटता. लहान एवढ्या आम्ही अशीच करीतो, एवढा बाळा तू कसा थांबतो. आता गावात दिवाळी साजरी व्हायला लागली, कसं आता चांगलं आहे नाही की, नाही चांगलं स्वागत कसं करणार आहे? काय करणार की, असं करणार की, चांगलं करणार की. त्याला खायला काय आवडत होतं? काय खातो, काय काहीच नाही इकडलं, काय वास काहीच नाही, जास्त काहीच नाही करत. ते अश्रू अनावर झाले होते, काय भावना आहेत? आता पदक जिंकलं, पदक जिंकल्यावर आम्हाला खूप सारा आनंद झाला. डोळ्यात अश्रू आमचे चांगले होते, त्याचा अभिमान वाटला. लहानपणापासूनच स्वप्नील नेमाजीकडे वळला होता. 12वी त्याला असताना तो अभिनव मित्राची मॅच बघून तिकडे गेला होता. याबद्दलची आठवण 8वीला असताना, 8वी 9वी 10वी असताना तो 12वीपर्यंत गेला आणि तिथनं त्याची जिद्द होती खेळायची. मग तो रायफलमध्ये गेम खेळा, रनिंगमध्ये होता, त्याला रनिंगमध्ये आवडत नव्हतं. मग त्याला रायफलमध्ये बघून त्याला खूप सारा आनंद व्हायचा. मग आम्हाला फोन करायचा, मी रायफलमध्ये घेणार आहे. आणि कोल्हापूरचं पत्र, पुण्याचं पत्र आलं प्रबोधिनमधलं, आणि तो म्हटला, मम्मीला म्हटला पत्र आले मला, कोल्हापुरात राहायचं का नाशिकमध्ये जायचं. मग तो म्हटला मला नाशिकमध्ये जायचं आहे म्हटला, रायफल खेळायची नाशिकमध्ये आहे. तर आम्ही काय सारं त्याला म्हटलं खूप सारं आहे. मग त्याला आम्ही महिन्यातनं एकदा त्याला रात्रीचं बसायचं 7:30ला, आई वडिलांनी बसायचं, आणि सकाळचं जाऊन पालक भेट म्हणून त्याला भेटून त्याला खाऊ देऊन यायचं. आणि मग तिथून पुढं तो खेळत खेळत स्वतःच्या हिमतीवर तो खेळत राहिला, आणि त्याला मग आम्हाला त्याचा अभिमान वाटला. धन्यवाद. आता त्याला पदक जिंकले, आता आल्यानंतर त्याचं कशा पद्धतीने तुम्ही स्वागत करणार? कोल्हापूर ते छोट्या गावात कांबळवाडीपर्यंत त्याचा आनंदानं उत्सव करू आम्ही. आणि काय आवडते, त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ करणार आहे? त्याच्या बाजरीची भाकरी आणि भाजी एवढंच त्याला आवडते. कशाची भाजी मेथीची खूप सारी आवडते त्याला.